वेलकम टू सीसॉ किचन. आणि आज मी बनवलेले आहेत रक्षाबंधन स्पेशल सुक्या खोबऱ्याचे लाडू. अगदी कमी साहित्यात कमी वेळेमध्ये होणारी ही रेसिपी आहे. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाठीमागचा काळा भाग नको असेल तर किसणीच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्या, पण मी काढणार नाही. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर इथे मी खोबऱ्याच्या 3 वाट्या घेतलेल्या आहेत. खोबरं आता कट करून झालेलं आहे. मिक्सरमध्ये एकदम बारीक फिरवून घेऊयात. तर बघू शकता एवढं मी बारीक केलेलं आहे. आणि आता ज्या पॅनमध्ये आपण बनवणार आहोत त्या पॅनमध्ये मी ओतून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण उरलेलं खोबरंही मिक्सरला फिरवून घेऊयात. तुम्ही मार्केटमध्ये मिळणारा खोबऱ्याचा किसही इथे वापरू शकता. तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि बाकीची प्रोसेस सेम करायची. तर खोबरं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. आता पॅन गॅसवरती ठेवलेला आहे आणि 1 ते 1.5 मिनिटे आपण याला परतून घेऊयात. नारळाचा कूट 3 वाट्या झालेला आहे. तर इथे मी अर्धी वाटी अगोदर साईसकट दूध घातलेलं आहे आणि अजून अर्धी वाटी घातलेला आहे, म्हणजे एकूण 1 वाटी मी दूध घातलेलं आहे. दूध घालून व्यवस्थित परतून घेऊयात. आणि यामध्ये आता पाऊण वाटी साखर घातलेली आहे आणि लागलीच तर अजून थोडीशी घालणार आहे. साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्याला सर्व प्रोसेस लो फ्लेमवरतीच करायची आहे. तर मी उरलेली अजून थोडीशी साखर घातलेली आहे, म्हणजे एकूण 1 वाटी साखर घातलेली आहे. 3 वाटी खोबऱ्याचा कूट होता, तर 1 वाटी साखर आहे. आणि आता यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेला आहे. मिल्क पावडर अगदी ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल. मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता हे सर्व एकदम ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटे लो फ्लेमवरती मला लागलेले आहेत. आणि आता हे बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. एका ताटाला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता पसरवून थंड करण्यासाठी ठेवूयात. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. तर ताटाला तूप आहे, त्यामुळे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊयात. तर बघू शकता अगदी इझिली आपण लाडू बनवू शकतो याचे. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊयात. अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे खोबऱ्याचे लाडू बनवण्याची. वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, तर आज या पद्धतीने बनवलेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अगदी माउथ वॉटरिंग रेसिपी आहे. जॉबला जाणाऱ्या महिलासुद्धा अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकतात कमी वेळेत. आणि या रक्षाबंधनला नक्की बनवून खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक लाडू मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता एकदम सॉफ्ट आणि छान झालेले आहेत. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.